तुमचा विश्वास आमची बातमी. जवळचे आहे पण घडवतात सत्कार करतात आणि त्यावेळेला मी कालपासून नाशिकलाच आहे. साहेब मन की पद्धतीने इच्छुक आहे त्याची चर्चा आहे काही देवाकडे प्रार्थना एवढ्या लहान गोष्टी मी देवाकडे मागत. साहेब आज भाजपचा स्थापना दिवस आहे, काय आपल्या शुभेच्छा असेल पक्षात? माझ्या मनापासून शुभेच्छा आहे. त्यांचा पक्ष भाजपा पक्ष वाढावा, चांगलं काम त्यांच्या हातून घडावं, देशसेवा घडावी, देशाची प्रगती. आणि या अडचणीच्या काळामध्ये विशेष अडचण म्हणजे अशी की जे आता हे अमेरिकेचे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष त्यांनी जे काही आता एक वेगळंच युद्ध सुरू केलेलं आहे टॅक्स गोवा, आता यातून जे आपल्याला पुढे जायचं आहे एक आपल्या सगळ्यांना सुबुद्धी आणि शक्ती देऊ. साहेब ट्रम्पच्या विरोधात त्यांचे लोक रस्त्यावर उतरलेले आता आंदोलन करत आहेत. अनेक देशात जगाचे अनेक देशातले त्यांनी सुद्धा त्यांना सांगितलं की आम्ही सुद्धा तुम्हाला पोलीस उत्तर देऊ. आता भारत सुद्धा जे आहे आपला फायदा मोदी साहेब आणि सगळी कुठे अमित शहा वगैरे हे सगळे त्या बाबतीमध्ये निश्चितपणे पुढे पाहून. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. शासन दरबारी आपण या सगळ्या संदर्भामध्ये काही पाठपुरावा करणार आहात? असं आहे की तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून कुठे कुठे किती किती नुकसान झालं, ते द्राक्षाचं असेल, कुठल्याही धान्याचं असेल, कशाचाही असेल, सगळ्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी हा अवकाळी पाऊस झाला. हे तुम्ही सगळ्यांनी जे आहे सातत्यानं टीव्हीवर दाखवलेलं आहे, ते मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्रिमंडळाने पाहिलेलं आहे, सर्व अधिकाऱ्यांनी पाहिलेलं आहे. मला असं वाटतं ते निश्चितपणे एक सकारात्मक असा विचार करतील. साहेब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षदीप यांची तुलना फडणवीसांसोबत केलेली आहे. धर्माच्या नावावर राजकारण करतानाचा आरोप देखील केले जाते. आहे ना की आता ते काय होईल प्रत्येकाला कुठं तर देत बसणार. विरोधी पक्षाचे अध्यक्ष आहेत ते विरोधक बोलणार, ते काय पाठिंबा तर बोलणार नाही. औरंगजेबाशी तुलना फडणवीसांची त्यांनी केलेली आहे, अतिशय चुकीची आहे. फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी हे अतिशय चुकीचं आहे. औरंगजेब जे आहे तो महाराष्ट्रावर चाल करणारा वगैरे बाकी सगळ्या गोष्टी माहिती ज्या पद्धतीनं संभाजी महाराजांचे त्यांना हालाल करून मारलं, हे क्रौर्य जे आहे शेवटी प्रत्येकाच्या मनावर असतं. संभाजी महाराज कशा रीतीनं त्यांनी त्या सगळ्यांना मरण पत्करलं, परंतु शरण गेले नाही. फडणवीस साहेबांनी असं कुणाला पोट सुद्धा लावलेलं हेच काहीतरी आपल्या कुणाच्या सुद्धा कुणाची करणं हे अजिबात पूर्णपणे चुकीचं आहे. ठीक आहे, त्याचे काही मुद्दे जे आहे असं आहे सरकार दरबारी सगळीकडे कानावर गेलं, परंतु ते बँकेतल्या लोकांनी जो मुद्दा मांडला की आपल्या बदल्या अख्ख्या देशात होतात. आता अख्ख्या देशात बदल्या होतात तर मग त्याच्यामध्ये 22-25 भाषा आहेत. सगळ्या 22-25 भाषा त्या आम्ही शिकू शकतो काय, हा त्यांचा मुद्दा जो आहे हा विचार करण्याचा. आणि त्या बाबतीमध्ये मग ती मंडळी जी आहे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्र्यांनी जे आहे त्यावर सगळ्यांना सांगितलं आश्चर्यकरता सल्ला सगळ्यांना दिलेला आहे. आपलं शासन, तुमचा विश्वास आमची बातमी.